की माणसाला भेटायला जायचं. हा, कोण आहे? कोणी जकातदार आहे का? शताधिपती आहे का? कोण मोठा माणूस असेल एका माणसाला भेटायला पलीकडे चाललाय? शिष्य विचार करतायत. येशू ख्रिस्त रिलॅक्स मचव्यामध्ये झोपलाय. इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही. डुलकी घेत शिष्यांना कळेल ना ते, पण ख्रिस्त तिथं मचव्यामध्ये झोपलेला आहे. आता त्या समुद्रात मोठं वादळ आहे. शिष्य घाबरले. पेत्र म्हणत असेल, अरे नीट वल्ली मारा. कोणी बकेटनी पाणी काढून बाहेर फेकत असेल, कोणी वल्ली मारत असेल, कोणी शीड नीट करत असेल, कोणी काय करत असेल. सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत. चेक चेक, थोडं शिट्टी नका येऊ दे. चेक चेक, गेन कमी करा जरा. चेक चेक, हा असंच राहू दे. आता कुठं होतो आपण? तुम्ही ना सगळे एक्सपर्ट लोक आलेले. काय करत आहे माझं. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. आपण इथंच होतो. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. कुठं गेलोच नाही आपण. तर ना सगळी परिस्थिती अशी आहे की मचवा बुडतो की काय. वादळ एवढ्या प्रमाणात वाढलंय की त्या परिस्थितीमध्ये शिष्य घाबरून गेलेत. शिष्यांना भीती आहे मचवा बुडून जाईल आणि आपण सगळे मरू. समुद्र बनवणारा मचव्यात आहे. शिष्यांना भीती वाटते. हालेलुया, प्रेज लॉर्ड. सगळ्या गोष्टी, सगळं विश्व घडवणारा त्यांच्या मचव्यात आहे आणि शिष्य घाबरले. काही लोकांना खूप वाईट वाटतंय. काही शिष्य होते ना, आपण त्यांच्यापेक्षा बदतर आहेत. हॅलो, अरे असले पैलवान पोरं, जिम बिम करणारे, असे दंड वगैरे एकदम असे पैलवान, घरात झुरळ निघालं तर सोफ्यावर जाऊन उभे राहतात. आणि मी कार्य करताय. काय माणूस म्हणावं. देवाच्या प्रिय लोकांनो, शिष्यांमध्ये धाडस नाही राहिलं. घाबरून गेले ते वादळ बघून. प्रभूजी उठा, आपण बुडतोय. ते वादळ ना, हे सगळं सांगण्यामागचं, पुढची घटना सांगायची मला, पण हे सांगण्यामागचं एकच कारण आहे. कुणीतरी प्रभूला थांबवण्याचा प्रयत्न करत होतं, हे लक्षात घ्या. कारण पलीकडे जाऊन गरसेकराच्या प्रदेशातील भूतग्रस्ताला येशूला बरं करायचं होतं. त्याच्या भेटीसाठी प्रभू चालला होता, पण तो तिथं पोहोचण्याआधी ते वादळ त्याला थांबवत होतं. येशू जसा उठला, दोन प्रकारे त्याने दटावलं. आधी वादळाला, नंतर शिष्यांना. हालेलुया. मचव्याच्या बाहेरचं वादळ परवडतं, आतलं परवडत नाही. मला सेक्रेटरी करा. तुमच्याकडे दिसत नाही वाटतं असं काही. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. मला हे पद पाहिजे, मला ते पद पाहिजे. म्हणजे असं झालं ना की मला विमान नाही उडवता येत, पण मला पायलट करा. विमान पडलं तरी चालेल, पण मीच पायलट होणार आहे. मचव्याच्या आतमधली गडबड डेंजर आहे, आपल्या आपल्यातली. ते वादळही शांत केलं ना, आतलं वादळ. भयभीत कसे होता तुम्ही, भित्रे कसे एवढे. शिष्य घाबरले. आता हा काहीतरी कोण, वादळ पण याचं ऐकतात. शांत झाला समुद्र झटक्यात. पलीकडे पोहोचला दुष्टात्म्याने भरलेला व्यक्ती. आक्राळ विक्राळ, एकदम स्वतःचा अंग ठेचून घेतोय, कबरांमध्ये राहतोय, दुष्टात्मा लागलेला व्यक्ती. प्रभू येशू ख्रिस्तान त्याला विचारलं, तुझं नाव? तो म्हटला सैन्य. सैन्य हा जो लीजन शब्द आहे, 2000 वर्षापूर्वी सैन्य म्हटलं म्हणजे कमीत कमी 2000 ज्यावेळेस सेना असते, 6000 ज्यावेळेस लोक एकत्र येतात, त्यांना सैन्य म्हणतात. 12 जणांची तुकडी आली होती पकडायला, त्याला तुकडी म्हटलंय. सैन्य जेव्हा शब्द वापरला जातो, लीजन जेव्हा शब्द वापरला जातो, कमीत कमी 6000 लोकांचं सैन्य असतं. याचा अर्थ त्या माणसामध्ये कमीत कमी 6000 दुष्टात्मे होते. येशू ख्रिस्तानी दुष्टात्मे काढले. कुठं जाण्याची विनंती केली त्यांनी? कोणत्या कळपात? कोण काय निवडेल काय सांगता येत नाही. का जाऊ दिलं प्रभूने? हे पण अशुद्ध ते पण अशुद्ध.
अशुद्ध अशुद्ध संगती राहा तिकडं. जा. निघाले. गावकरी आले, चमत्कार बघितला, पण त्यांना मोठं टेन्शन हे वाटलं, आमचे जनावर मेले. त्यांना हे नाही वाटलं की एक प्राण वाचलाय, एक व्यक्ती बरा झालाय आणि येशूने चमत्कार केलाय, हा जर आमच्या देशात आला तर किती मोठं काम होईल. त्यांनी येशूला निघून जाण्याची विनंती केली, तू जा इथून, आम्हाला नकोय. हा जो बरा झालेला व्यक्ती होता त्यांनी येशूला रिक्वेस्ट केली, प्रभू मला पण तुझ्या बरोबर येऊ दे. येशूने हो म्हटलं असतं तर येशूला 13 शिष्य झाले असते, पण येशू नाही म्हटलं. त्याला सांगितलं की जा. एक वचन आपण वाचूया, ऐका. मार्क याचा 5वा अध्याय 19वा वचन. परंतु येशूने त्याला येऊ दिले नाही, म्हणजे आपल्या स्वतःच्या बरोबर. तर त्याला म्हटले, तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा, प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग. तेव्हा तो निघाला आणि येशूने जी मोठे कामे त्याच्यासाठी केली होती ती दकापलीस प्रांतात जाहीर करू लागला. तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले. येशूने काय सांगितलं त्याला, जा तुझ्या स्वकीयांकडे, म्हणजे तुझ्या घरी जा आणि घरच्या लोकांना सांग की तुझ्यासाठी देवाने काय कृत्य केलंय. पण त्याने फक्त घरच्यांना नाही, अख्ख्या दकापलीस प्रांतात सांगितलं, येशू जिवंत देव आहे. हालेलुया. येशूने माझ्या जीवनात कार्य केलं. त्याला सांगितलं फक्त घरी जाऊन सांग, पण त्याने अख्ख्या प्रांतात जाहीर केलं. याचा अर्थ काय माहितीये का, येशू ख्रिस्ताला त्यांनी अडवलं, येशू ख्रिस्ताला त्या प्रांतात येऊ दिलं नाही, पण जे येशूचं सामर्थ्य या व्यक्तीमध्ये आलं होतं ते सामर्थ्य अख्ख्या दकापलीस मध्ये वाढण्यापासून कोणी थांबवलं नाही. सुवार्ता एक अशी आग आहे, जी आग माणसाने नाही येशूने लावलेली आहे. जी आग वाढत जाईल, येशूच्या नावामध्ये ती सुवार्ता पसरत जाईल. प्रत्येक गुडघा टेकेल, प्रत्येक जीभ कबूल करेल, येशू ख्रिस्त हा प्रभू आहे. हालेलुया. ही आग प्रभूने लावलेली आहे. हे सामर्थ्य आमच्या देवाचं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, जो व्यक्ती बरा झाला त्याने अख्ख्या दकापलीस प्रांतात सुवार्ता सांगितली. हालेलुया. हे लोक देवाला आवडतात, जे लोक प्रभूचं काम मनापासून करतात, आपल्या पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण मन लावून जे प्रभूचं काम करतात ते लोक प्रभूला आवडतात. उत्तम ते देवासाठी करा प्रियांनो. हालेलुया. बोलो येशू मसीह की. उत्तम ते देवासाठी करा. बेस्ट ऑफ बेस्ट आपली सेवा प्रभूला समर्पित करा. देवाचा गौरव करण्यापासून कधी वंचित राहू नका. बऱ्याच जणांना प्रश्न असतो, माझा जॉब आहे, माझा परिवार आहे, माझं कर्ज आहे, माझं हे आहे, माझं ते आहे, माझ्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, हानोक बद्दल तुम्ही पाहाल, हानोकला तर परिवार होताच ना, त्याला पण कुटुंब होतं, त्याला पण जबाबदाऱ्या होत्या, त्याच्यावर पण बऱ्याच गोष्टी परिवाराच्या होत्या, पण हानोक देवाबरोबर चालला असं लिहिलं, आणि तो तर जुन्या करारातला आहे. मग आपणही संत पाऊलासारखं काम करून सेवा करू शकता. आपणही प्रभूचा गौरव करू शकता. तुमचा जो समय आहे, तुम्हाला जो वेळ मिळालेला आहे, तो वेळ वाया घालवू नका. तो वेळ देवाच्या गौरवासाठी करा. हालेलुया. जो तुम्हाला परमेश्वराने समय दिलाय, तो समय अधिकाधिक देवाच्या गौरवासाठी आम्ही वापरला पाहिजे. नामधारी नको आम्ही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. फक्त जगाला दाखवण्यासाठी नकोय. आमचं स्वर्गीय पिता आमच्याकडे पाहत आहे, प्रभूची उपस्थिती आमच्या जीवनात आहे. हालेलुया. आम्ही उत्तम ते देवासाठी करावं, ही देवाची इच्छा आहे. हा खरा नाताळ आहे प्रियांनो. मागे लोक तिथं आले, आपल्याकडच्या उत्तम गोष्टी प्रभूला दिल्या, त्यांनी नमन केलं, देवाचं गौरव त्यांनी केलेलं आहे, प्रभूच्या चरणाशी येण्याची त्यांना संधी मिळाली. उत्तम ते प्रभूसाठी आम्ही केलं पाहिजे. आम्हाला किती मॅक्झिमम प्रभूसाठी गौरवाच्या गोष्टी करता येतील. आपलं जे चर्च आहे, ज्या चर्चला तुम्ही जाता तिथं तुमचा सक्रिय सहभाग असला पाहिजे. कोणी आमेन म्हणणार आहे का? फक्त येऊन थंड बसू नका. बोलो येशू मसीह की. फक्त चर्चला येऊन शांत बसू नका. काम करणारे व्हा, आत्मे जिंकणारे व्हा, लोकांच्या जीवनासाठी काहीतरी करणारे बना, समाजाच्या हितासाठी काही चांगल्या गोष्टी करा, अनेकांचं कल्याण होईल आपल्या जीवनाच्या द्वारे, यासाठी झटा. आमेन.
अधिकाधिक प्रभूचं गौरव कसं करता येईल याकडे आमचं लक्ष असलं पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, आज प्रभूचं वचन आपल्याला काय शिकवत आहे? प्रभूचं वचन हे शिकवत आहे, मागे लोक आले पण त्यांनी उत्तम ते काम केलं. प्रभूकडे आल्यानंतर जुन्या जीवनात तसंच बसून राहू नका, काहीतरी उत्तम गोष्टी देवासाठी करा. तुम्ही गीतं गाऊ शकता, फक्त घरात गाऊ नका, प्रभूसाठी गीतं गायला सुरुवात करा. हालेलुया. कितीतरी लोक गर्दीत लपलेले असतात, गीतं लिहितात पण 4 लोकात नाही गात. कितीतरी लोक संदेश तयार करतात पण ते बोलायची त्यांना हिंमत नाहीये. आज प्रभूकडे तो अभिषेक मागा. प्रभू, तुझ्यासाठी मी उत्तम करणार आहे. का? कारण तू माझ्यासाठी उत्तम करणारा देव आहेस. हालेलुया. तो तुम्हाला भरभरून आशीर्वाद द्यायला तयार आहे. तुम्ही पण मनापासून भरभरून त्याची सेवा केली पाहिजे. आमेन. त्याच्याद्वारे देवाचं गौरव होईल. प्रभूसाठी जीवे भावे करा, उत्तम त्या गोष्टी करा. प्रभूला ज्या गोष्टी आवडतील त्या करा. चालायला सांगितलं त्या लंगड्या व्यक्तीला पण तो उड्या मारायला लागला. दाविदाला कोश आणायला सांगितलं, तो नाचतच राहिला. दकापोलीस प्रांतातल्या त्या व्यक्तीला फक्त सांगितलं घरी जाऊन सुवार्ता सांग, त्याने अख्ख्या पूर्ण सगळ्या दकापोलीस प्रांतामध्ये त्याने सांगितलं. ही देवाची सेवा आहे, हे देवाचं गौरव आहे. प्रियांनो, असं देवाचं काम करा. अशी आग तुमच्या आतमध्ये पेटली पाहिजे की ती आग कशाने विझता कामा नये. हालेलुया. काही लोक नेहमी विझवायला तयार असतात, त्यांच्यापासून जरा सावध राहा. जे तुम्हाला झेलून धरणार आहेत प्रार्थनेत, हालेलुया, त्यांच्याशी डिस्कनेक्ट होऊ नका. सतत प्रभूसाठी तयार असा. आमेन. बोला येशू मसीह की. या आपण उभे राहूया. काही वेळ आपण प्रार्थना करणार आहोत. लवकर उभे राहतील त्यांना जास्त आशीर्वाद मिळेल. पटकन, लवकर लवकर लवकर. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद ईशू. थँक्यू जीसस. ग्लोरी. आपले डोळे बंद करूया, आपलं लक्ष प्रभूकडे केंद्रित करूया. त्या परात्पर देवाला हाक मारूया. प्रियांनो, धन्यवाद 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 ईशू. शांत राहू नका, हाक मारा. प्रभू आज रात्री इथं आहे. तुमच्या जीवनातली सगळी परिस्थिती तो बदलून टाकणार आहे. त्याला काही विशेष काम तुमच्या जीवनासाठी करायचंय. त्याला हाक मारा. प्रियांनो, थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. धन्यवाद ईशू. धन्यवाद ईशू. प्रभूचा आत्मा अनेकांना स्पर्श करत आहे. प्रियांनो, आज रात्री अनेक बंधनं तुटले जात आहेत. थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. या गर्दीत काही असे लोक आहेत की ते म्हणत आहेत, प्रभू मला तुझी सेवा करायची, पण माझ्या जीवनात काही अडखळण आहेत. आज रात्री ते अडखळणं तुमच्यापासून दूर केले जात आहेत. प्रभू तुमच्या सेवेचे मार्ग मोकळे करत आहे. प्रभू तुमच्याकडून उत्तम ते कार्य करून घेत आहे. प्रभूसाठी तयार व्हा. प्रभूसाठी तयार व्हा. प्रभूसाठी तयार व्हा. थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. ओ धन्यवाद धन्यवाद ईशू. धन्यवाद ईशू. हालेलुया. धन्यवाद ईशू. थँक्यू जीसस. हालेलुया. या गर्दीत कुणी असं आहे का की जे म्हणत आहे, प्रभू आज रात्री मी माझं जीवन तुला समर्पित करत आहे. जे म्हणत आहेत की प्रभू आज रात्री माझं जीवन मी तुला देत आहे. जे म्हणत आहे आज रात्री प्रभू मला तुझ्या स्पर्शाची गरज आहे. जे म्हणत आहेत की आज रात्री मी समस्यांनी त्रस्त झालेलो आहे. ज्यांच्या जीवनामध्ये अडचणी आहेत, दुःख आहेत, आजार आहेत, पीडा आहेत, प्रभू तुम्हाला बोलवत आहे. आपली जागा सोडाने धावत पुढे या. चालत येऊ नका, धावत पुढे या. प्रभू तुम्हाला बोलवत आहे. प्रभूचा आत्मा इथे आहे. पटकन पटकन लवकर या. ज्यांच्या शरीरात कुठलेही आजार आहेत, धन्यवाद ईशू. कदाचित तुम्हाला कोणी सांगितलं असेल तुम्ही कधी बरे होणार नाही, प्रभू तुम्हाला बोलवत आहे. तुमच्या परिवारात तुम्ही अडचणींनी त्रस्त झालेले आहात, जागा सोडून पुढे या. प्रभू तुम्हाला बोलवत आहे. तुम्ही निराशेत आहात, दुःखात आहात, कर्जात आहात, आज प्रभू तुमचे अश्रू पुसणार आहे. धन्यवाद ईशू. धन्यवाद ईशू. धन्यवाद ईशू. थँक्यू जीसस. ग्लोरी ग्लोरी ग्लोरी. हालेलुया. धन्यवाद ईशू. थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. थँक्यू जीसस. ओ धन्यवाद. थँक्यू जीसस. हालेलुया. 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 धावत या, धावत या, धावत या पुढं. धावत या, धावत या. एका आईने आपला तरुण मुलगा गमावलाय. आई पुढे, प्रभू बोलवत आहे. पुढे ये, पुढे ये, पुढे आई. प्रभू बोलवत आहे. तुमचं दुःख परमेश्वर आज जाणत आहे. तो तुमच्याकडे पाहत आहे.
थँक्यू जीसस. हालेलुया. काही लोक या गर्दीत मी पाहते, कर्जाने तुम्ही त्रस्त झालेले आहात, आर्थिक अडचणीत तुम्ही सापडलेले आहात, जीवन तुमचं मोडकळीस आलेल्या परिस्थितीत तुम्ही जगत आहात, घरात व्यसन आहे, अडचणीत, असे काही लोक आहेत. प्रभूचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. प्रभू येशू ख्रिस्त आज रात्री आपल्यामध्ये आहे प्रियांनो. तो स्पर्श करत आहे, तो स्पर्श करत आहे, तो स्पर्श करत आहे. ग्लोरी. हालेलुया. प्रभू स्पर्श करत आहे, प्रभू स्पर्श करत आहे. तुमच्या परिस्थितीला तो बदलत आहे. आज रात्री तुमचं घर बदलून टाकत आहे तो. जे दुःख घेऊन तुम्ही इथं आलेले आहात, तुमच्या मनावरचं ओझ प्रभू दूर करत आहे, त्या वेदना प्रभू दूर करत आहे. प्रभू म्हणत आहे, माझ्या मुला, माझ्या मुली, भिवू नको, घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे. तुला शांती देण्यासाठीच मी या पृथ्वीवरती आलेलो आहे. प्रभूचं सामर्थ्य. ओ धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. हालेलुया. या पूर्ण ग्राउंडवर प्रभूचा अग्नी उतरलेला आहे, प्रभूचं सामर्थ्य उतरलेलं आहे, प्रभूचं सामर्थ्य उतरलेलं आहे. जसा एखादा दोरा तुटावा ना, तसे साखळदंड तुटताना मी पाहत आहे. बंधन तुटत आहेत आज रात्री. जे पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या गोष्टी होत्या, परमेश्वर त्या बंधनांना तोडत आहे. अनेक प्रार्थना तुम्ही केल्या असतील, अनेक प्रयत्न केले असतील, पण परिस्थिती बदलत नव्हती. पण आज रात्री माझा येशू इथं आलेला आहे. तो तुमची परिस्थिती बदलून टाकत आहे, बदलून टाकत आहे. प्रभूचं सामर्थ्य तुमची भेट घेत आहे. प्रभूचं सामर्थ्य स्वीकारा येशूच्या नावात. ओ रिबा बाबा बा शांदे रेबे सेके. ग्लोरी 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 ग्लोरी. हालेलुया. प्रभूचं सामर्थ्य, 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 सामर्थ्य. काही लोकांना दृष्टांत मिळायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही पाहत आहात तुमची परिस्थिती बदलत आहे, तुम्ही पाहत आहात तुमची परिस्थिती बदलत आहे. आजची रात्र एक विजयाची रात्र आहे, प्रभूच्या सामर्थ्याची रात्र आहे. प्रभूने तुम्हाला आशीर्वाद दिलाय. तू साप आणि विंचू यांना तुडवत चालशील, तरुण सिंह व अजगर यांच्यावर पाय देत तू चालशील. सगळ्या सैतानी सत्ता आज तुमच्या पायाखाली आहेत येशूच्या नावात. जीसस. ग्लोरी ग्लोरी ग्लोरी. हालेलुया. प्रभू तुम्हाला विजयी जीवन देत आहे, प्रभू तुम्हाला सामर्थ्यवान जीवन देत आहे. स्वीकार करा त्या सामर्थ्याचा, स्वीकार करा. तुमच्या परिवाराला प्रभू बदलत आहे. मी म्हणत नाही येत्या दिवसात, आजच्या रात्री तुमच्या जीवनात काम प्रभू करत आहे. आज रात्री तुमच्या आजार प्रभू दूर करत आहे येशूच्या नावात, येशूच्या नावात, येशूच्या नावात. रिबा बाबा बाबा बा शांते रेबे सेकेचे हिया. ग्लोरी 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 ग्लोरी. सामर्थ्य, 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 सामर्थ्य. जीसस. धन्यवाद, धन्यवाद. ओ ग्लोरी. हालेलुया. धन्यवाद येशू. या गर्दीमधून काळ्या सावल्या निघून जाताना मी पाहतोय. माझ्या डोळ्यांना मला दिसत आहे अंधारी सत्ता तुम्हाला सोडून गेलेल्या आहेत. ज्या गोष्टी तुमचा पाठलाग करत होत्या, त्या सगळ्या वाईट गोष्टी तुमच्या जीवनातून येशूच्या नावात निघून गेलेल्या आहेत. मोकळे व्हा येशूच्या नावात. जीसस. ग्लोरी. हालेलुया. ओ धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. मोठं ओझ प्रभू तू काढून टाकलंस, तुला आम्ही धन्यवाद देतो. धन्यवाद प्रभू. तुझा अद्भुत सामर्थ्य तुझ्या लोकांची भेट घेत आहे. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. डोक्याच्या पासून पायाच्या नखापर्यंत तुझ्या लोकांना रक्त अडके प्रभू. प्रत्येक आजार येशूच्या नावात निघून जाऊ दे. दारिद्र्य निघून जाऊ दे. कर्जबाजारीपणा येशूच्या नावात निघून जाऊ दे. घरातली अशांतता येशूच्या नावात निघून जाऊ दे. रखडलेली कामं
थांबलेले आशीर्वाद प्रभू आम्ही तुझ्या हाती देत आहोत. जीसस, हालेलुया. धन्यवाद ईश. ज्या गोष्टींची तुम्ही अनेक वर्ष वाट पाहत होतात, आज ते आशीर्वाद मोकळे करण्यात आलेले आहेत. ते सामर्थ्य स्वीकार करा. स्वर्गातून ते सामर्थ्य तुमच्या जीवनावर आलेलं आहे. ते सामर्थ्य तुमच्या जीवनावर आलेलं मी पाहतोय. थँक्यू जीसस. शेवटपर्यंत एक एक व्यक्तीवर देवाचं सामर्थ्य मी पाहतोय. थँक्यू जीसस. एक एक व्यक्तीवर देवाचा आत्मा उतरलेला मी पाहतोय. थँक्यू जीसस. देवाचा आत्मा एक एक व्यक्तीवर उतरलेला मी पाहतोय. ग्लोरी जीसस. ओ हालेलुया. शाबालेरे हास्तो रोनो शाकाचे हिया. ग्लोरी 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 ग्लोरी. हालेलुया. धन्यवाद ईश. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. समर्पित व्हा प्रभूच्या चरणाशी. समर्पित व्हा प्रभूच्या चरणाशी. 100% पूर्ण समर्पण. काही लोक या गर्दीत आहेत. तुम्ही खूप वेळा प्रयत्न केला त्या गोष्टी सोडण्याचा, पण नाही झालं. पण आज रात्री पवित्र आत्म्याने तुमचा कंट्रोल घेतलेला आहे, तुमचा ताबा घेतलेला आहे आणि तुम्हाला जाणीव झाली की प्रभू आज मी या गोष्टी सोडणार आहे. स्वीकार करा देवाच्या आत्म्याचा आणि त्या गोष्टी आज आपल्या जीवनातून काढून टाकायच्या प्रभूला आवडत नाहीयेत. थँक्यू जीसस. धन्यवाद ईश. धन्यवाद ईश. फार महान अशा अभिषिक्त या गर्दीमध्ये उभे आहेत प्रियांनो. महान अशा अभिषिक्त. पण काही लहान चुकांमुळे किंवा काही गोष्टींमुळे तुमचे बरेचसे कामं अडलेले आहेत. छोट्या गोष्टींमुळे मोठा अभिषेक अडलेला आहे. पण आज प्रभूने मार्ग मोकळे केले. आज प्रभूने मार्ग मोकळे केले. आज प्रभूने मार्ग मोकळे केले. थँक्यू जीसस. धन्यवाद ईश. थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. थँक्यू जीसस. स्वर्गीय बापा आम्ही तुझे उपकार मानतो. आज रात्री तू आमची भेट घेतलीस. उत्तम ते तुला देण्यासाठी आमचं जीवन आम्ही तुला समर्पित करीत आहोत प्रभू. मनुष्यासाठी म्हणून नाही, पण देवा तुझ्यासाठी आम्ही सगळ्या गोष्टी करणार आणि ते करण्यासाठी तू आम्हाला कृपा पुरवतयस. तुझा आम्ही उपकार मानतो राजा. तुला धन्यवाद देतो. आमची प्रार्थना तू जमेस धरलीस. आज प्रत्येकाची भेट घेतलीस. तुला धन्यवाद देतो. हा समय तुझ्या हाती घे. तुझं गौरव होऊ दे. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशूच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते आहे. आमेन. आमेन. टाळ वाजून प्रभूला धन्यवाद देऊ. जोरदार येशूसाठी. येशूसाठी. कम ऑन चल. जोरदार टाळ येशूसाठी.